सुपर डुपर आणि आता घबाडकुंड येऊन गेला, त्याच्याविषयी सांगा. सुपर डुपर हा विजय शिंदे सरांचा सिनेमा. समीर आशा पाटील त्याचे लेखक दिग्दर्शक. विजय सरांबरोबर माझं खूप जवळचं नातं आहे. त्यांनी सांगितलं सिनेमा करायचा आहे, विषय संपला. आणि इतकी सुंदर गोष्ट, इतकी जबरदस्त गोष्ट. ललितबरोबर मी पहिल्यांदा काम केलं आणि निर्मितीताईचं काय म्हणजे त्यांनी आयुष्यभर आशीर्वाद दिलेत आम्हाला. शशांक शेंडे सरांबरोबर तिथे माझी पहिल्यांदा ओळख झाली, भेट झाली. सगळ्यांबरोबरच नम्या होती आपली, नम्रता आवटे, ऋषा जोशी होता, हे सगळे मित्रच आहोत आम्ही. पण तो सिनेमा जेव्हा थिएटरमध्ये आला तो प्रेक्षकांच्या पसंतीस एवढा उतरला ना, त्याने हाऊसफुलचे बोर्ड सोडले नाही. तो 50 दिवसापेक्षा जास्त तो थिएटरमध्ये होता. मराठी सिनेमा आणि तो संपूर्ण वेळ हाऊसफुलचे बोर्ड घेत होता. तो जेव्हा OTTला आला, आपल्या ZEE5वरती आला, त्याच्यानंतर तो नंबर 1 ट्रेंडिंगला होता कायम. सो मी थँक्यू म्हणेन विजय सरांना आणि समीर सरांना की त्यांनी इतका मोठा सिनेमा माझ्या नावावर दिला. आणि घबाडकुंड वेगळंच आहे ना. घबाडकुंड एक प्रकरणच वेगळं. मला प्रीतम सरांचा फोन आला. म्हणजे मी सांगतो, मी सोंग नावाचा एक सिनेमा केला होता. शफाक खान म्हणून त्याचे डिरेक्टर आहेत मॅम. शफाक खान मॅम त्याचे डिरेक्टर आहेत. आणि त्या सिनेमाला DOP होते योगेश कोळी सर. ओके. तर त्यांनी माझं नाव सजेस्ट केलं की ह्या मुलाला घ्या, हा मुलगा चांगलं काम करतो, असं प्रीतम सरांना त्याने सजेस्ट केलं आणि त्यांनी मला बोलवलं. म्हणजे रेफरन्स योगेश सरांचा लागला. आणि जेव्हा त्यांनी मला नरेट केलं ना सिनेमा, तो ऐकतानाच एवढा ह्यूज वाटत होता ना की हे एवढं बजेट तुम्ही खरंच करणार आहात हा सिनेमा. एवढं बजेट असलेला सिनेमा मला खूप कठीण वाटत होता हा सिनेमा. पण डिरेक्टर खूप क्लिअर होता, A to Z त्याला माहीत होतं. आणि नरेशन दिलं. मग मी भेटायला गेलो, मला ज्या गोष्टी वाटत होत्या त्या मी सांगितल्या. प्रोड्युसरना भेटलो. प्रोड्युसर रसिक कदम सर, ते म्हणाले की सर करूयात, मस्त होईल आणि आपल्याला याचे काही पार्ट पण करायचे आहेत अजून पुढे. तर म्हटलं सर हा ह्यूज आहे, हा मोठा सिनेमा आहे. हां सर मला करायचा आहे. ओके. असा प्रवास सुरू झाला. पण तो शूट करतानाच कळत होतं की हा काहीतरी जबरदस्त आकार घेतो आहे, हा काहीतरी वेगळा बनतो आहे. आत्तापर्यंत आपण केलेल्या सिनेमांपेक्षा हा वेगळा घडतो आहे सिनेमा. आणि स्पेशली त्या सिनेमातलं माझं पात्र जे आहे ना, ते इतक्या वेगवेगळ्या रंगांचं आहे. म्हणजे ती तुम्हाला ते घाबरतं पण, ते तुम्हाला हसवतं पण, ते 9 रस जे काय आपण म्हणतो ते सगळेच्या सगळे त्या पात्रात भरलेले आहेत. इतकं चॅलेंजिंग पात्र आहे ते सादर करणं. त्यात मी फाईटही केली आहे. बरं, माझे सगळे स्टंट्स मी स्वतः केलेत. अरे वा. 2-2.5 दिवस ते स्टंट्स चालले होते. त्याच्यानंतर मी जो थकून पडलो आहे, मी तुम्हाला त्याचा फोटो दाखवतो की आता काहीच होत नाही, आता बोटही हलत नाही माझं, एवढं शरीर गेलं आहे, मी बस आता संपवा अशा अवस्थेत पडलो आहे. पण अजूनही तो थिएटरमध्ये आहे, तो हाऊसफुल चाललेला आहे आजही. मला ह्या वर्षाने ज्या गोष्टी दिल्या त्या म्हणजे सुपर डुपरसारखा एक बॉक्स ऑफिसला सुपरहिट पिक्चर, घबाडकुंडसारखा दुसरा बॉक्स ऑफिसवरचा सुपरहिट पिक्चर, आणि आता तिसरा तुमचा येतोय मामाच्या गोव्याला जाऊया. हा माझा घरचा पिक्चर. येस, त्याच्याबद्दल बोलूया. हां, स्टोरी सांगणार. मला एकदा विचारायचं पण तुम्हाला की मी मगाचपासून बघतोय तुमच्या काही पॉडकास्टमधनं पण मी बघतो कायम की हे कोणाचा फोटो असतो कायम तुमच्या? हे माझे दैविक मित्र, माझे गुरु मैत्रेय दादाश्रीजी. मी 2014 त्यांच्याबरोबर आहे आणि माझा आध्यात्मिक प्रवास जो आहे तो त्यांच्यामुळे आहे. आणि आज आमच्या जगभरामध्ये त्यांचे फॉलोअर्स पण आहेत. कर्जतला आश्रम आहे, एकदा तुम्ही या, मी जरूर घेऊन जाईन. तिथे आमचं एक असं शक्तिपीठ आहे. त्या शक्तिपीठमध्ये मा काली आहे, महाकालेश्वर आहे आणि एक गुरु कॉन्शियसनेस आहे. आणि म्हणजे जगात जी ऊर्जा आहे, पूर्ण जगाची ऊर्जेचं ते एक केंद्र आहे. अतिशय सुंदर, खूप पॉझिटिव्ह असं ते आश्रम आहे. आणि
त्यांचं शिकवण खूप सोपी आहे. म्हणजे तुम्हाला 4 वाजता उठून मंत्र म्हणा, हे करा, असं काहीही नाही आहे. 3 पिलर्स आहेत: लव्ह, ट्रान्सफॉर्मेशन, सेल्फलेस सर्व्हिस. म्हणजे तुम्ही एकतर प्रत्येक तुमची जी एक आपण म्हणतो ॲक्शन आहे ती प्रेमातनं आली पाहिजे आणि सेवा करायची दुसऱ्यांची. हेच आहे. वेगळं आणि काही करायची जरूर नसते. तुम्ही तुमचे आणि मला त्याच्यातलं काय आवडतं की महावतार बाबाजी त्यांचे गुरु. तर माझी आधी भेट झाली महावतार बाबाजींची. म्हणजे भेट झाली म्हणजे फिजिकल तर होऊ शकत नाही, कारण ते 5,000 वर्ष जुने योगी आहेत, म्हणजे हिमालयात आहेत. आणि 2010 मी कनेक्ट झाले, कारण मी एक ब्रह्मविद्या करायची, तिबेटन योगा करायचे. मग त्याच्यानंतर मला अशी एक इच्छा झाली की मला अशा कोणाला तरी भेटायचं की जे शारीरिक रूपातल्या महावतार बाबाजींना भेटलेत. आणि मग खूप असे आयुष्यात काही चमत्कार घडायला लागले, मेसेजेस यायला लागले, त्यांचा गायडन्स यायला लागला बाबाजींचा. आणि मग दादाजींची भेट झाली. आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ना आपण सगळं जग विसरतो. आणि ज्याला आपण हे सगळ्यांना, म्हणजे मी तुम्हाला पण विचारते की तुम्ही शेवटी काय निर्माण करताय हसवून? तुम्ही लोकांना आनंद देताय. ते 2 तास लोक सगळे आपली दुःख विसरतात की नाही? बरोबर. तुम्ही सेवाच करताय लोकांची. प्रत्येकजण शेवटी घरी जाऊन आपापल्या आयुष्यात त्यांचे दुःख, त्यांचे प्रश्न ते काही सुटत नसतात. काही वेळाकरता तुम्ही त्यांना आनंद देता. तो जो आनंद आहे तो आपल्या हातच असतो. तो आपल्याला फक्त टॅप करायचा असतो. आणि त्यांच्या सहवासात तुम्ही आलात ना की तुम्हाला सतत ज्याला आपण ब्लिस म्हणतो किंवा आनंद म्हणतो, त्याची अनुभूती येत राहते. आणि मग जगाकडे बघण्याचा आपला एक दृष्टिकोन बदलतो. अँड दॅट इज व्हॉट इज ट्रान्सफॉर्मेशन किंवा परिवर्तन. परिस्थिती तीच राहते. हां, ठीक आहे, आपण ॲक्सेप्ट करतो. वी ॲक्सेप्ट पीपल, वी ॲक्सेप्ट सिच्युएशन्स. वा वा, मला खूप छान वाटलं. मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचाच होता, कारण मला असं वाटतं की तुमचं काय, माझं काय, प्रत्येकाच्या आयुष्यात थोडंफार वर खाली होत असतं. इमोशनल राईड्स आहेत काही. आमचे पण गुरुजी आहेत, एक महेंद्र त्रिवेदी, डिवाइन कनेक्शन, बरोबर, बरोबर, ते माझ्या पॉडकास्टवर सांगितलं होतं त्यांनी. बरोबर. आम्ही त्यांचे फॉलोअर आहोत आणि आयुष्यात अमूलाग्र बदल घडला आहे. अमूलाग्र बदल. गुरु लागतो तुम्हाला आयुष्याला दिशा देण्यासाठी, मार्ग दाखवण्यासाठी गुरु लागतो. आणि आनंदी आहे मी खूप त्यांच्यामुळे. एक्झॅक्टली. आणि तो आनंद ना कळतो. आपण ब्लेस्ड आहोत ना हे. आणि ती लोक कनेक्टेड होतात, कळतं, कनेक्ट होत जातात लोक. आमचं एकच आहेत गुरुजी. मला माहिती आहे, कारण तेव्हा ते बोलले होते मला. आणि सांगू का की असं आपण काही सांगायला जात नाही. आपण बाहेरून तेच दिसतो, आपण त्याच गाड्यांमधनं फिरतो, तिथेच राहतो. पण आतमधून जो बदल घडत जातो ना, त्यासाठी गुरुची आवश्यकता असते. तुम्ही मगाशी मस्त म्हणालात की आतून ते बदलत जातं काहीतरी. ते फुलासारखं आहे, सुगंध आतच दडलेला असतो. तो फक्त ते आपल्याला टॅप करायचा असतो. जसं कस्तुरी मृगाला माहीत नसतं कस्तुरी कुठे, फिरतं, त्याला माहीत नसतं की आपल्याच जवळ येते. आणि ती कस्तुरी जो मिळवून देतो त्याचा सुगंध तो गुरु असतो. जी, फार भारी वाटलं मला. मी येईन नक्की कधीतरी करत. नक्की या तुम्ही. येस, अगदी अगदी. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काही पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काही प्लसला सबस्क्राईब करायला विसरू नका.